प्रति माननीय प्रकल्प अधिकारी सर, एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय देवरी, विषय वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याबाबत संदर्भ शासन निर्णय क्रमांक आदिवासी वसतिगृह 1325 प्रकल्प 24 का दिनांक 4/7/2025 च्या GR, ठीक आहे। संदर्भ शासन निर्णय क्रमांक 2 आदिवासी वसतिगृह 2018 प्रकल्प कार्यालय 12 दिनांक 5/4/2025 च्या शासन निर्णय क्रमांक 2। शासन निर्णय क्रमांक 3 आहे 2021 प्रकल्प अधिकार्यालय 94 का 12 दिनांक 17/1/2022 शासन निर्णय क्रमांक GR 3। महोदय, उपरोक्त विषयाशी अनुसरून सविनयपूर्वक अर्ज सादर करण्यात येत आहे की आदिवासींच्या विकासासाठी आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च झाले, अनेक योजना आखल्या, पण खरंच आदिवासींचा विकास झाला का हा प्रश्नच आहे। गोंदिया या विषय विद्यार्थ्याची शिष्यवृत्ती त्वरित देण्यात यावी। विषय 4 जिल्हा स्तरावरील DBT प्रक्रिया बंद करून खानावळ पुन्हा चालू करण्यात यावा। आदिवासी वसतिगृहामध्ये डिजिटल वाचनालयाची सोय व्यवस्थित करण्यात यावी। विषय 6 12,500 बोगस आदिवासींच्या रिक्त झालेल्या जागा आदिवासीतून भरल्याशिवाय शासनाने कोणतीही भरती घेऊ नये। विषय 7 अधिसंख्या पदावर सुशिक्षित आदिवासी समाजातील बेरोजगार मुलांना रोजगार मिळावा म्हणून विशेष आदिवासी रोजगार भरती करणे। विषय 8 आदिवासी मुलामुलींच्या शासकीय वसतिगृहातील संगणकांची दुर्दशा वाईट असल्यामुळे वसतिगृहामध्ये नवीन संगणक वितरित करण्यात यावे। विषय 9 प्रवेशित विद्यार्थ्यांना अपघाती विमा लागू करण्यात यावा। विषय 10 तिरोडा वसतिगृहातील विद्यार्थ्याचे खानावळ योग्य पद्धतीनुसार सुरू करण्यात यावा। विषय 11 जिल्हा स्तरावरील सगळ्याच वसतिगृहाचे खेळाचे साहित्य निधी वाढविण्यात यावे। विषय 12 शैक्षणिक साहित्य टेबल, खुर्ची, पेटी इत्यादी नवीन साहित्य वसतिगृहात वितरित करण्यात यावे। गोरेगाव तालुक्याच्या ठिकाणी मुलामुलींचे नवीन वसतिगृह तयार करण्यात यावा। विषय 14 आदिवासी समाजाकरिता जिल्हा स्तरावर सामाजिक भवनाकरिता जागा उपलब्ध करून देणे व त्यावर सामाजिक भवन तयार करणे। विषय 15 वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील फिजिओथेरपीला शिष्यवृत्ती मंजूर करणे। ठीक आहे, एवढे जे आपले जे विषय होते हे जिल्हा स्तरावरील व तालुका स्तरावरील सगळ्याच हॉस्टेलसाठी आहेत, लागू आहेत। ठीक आहे, हा आपण अर्ज इथे करत आहोत आणि प्रतिलिपीमध्ये आहेत आदिवासी विकास मंत्री महाराष्ट्र शासन, राज्यपाल महाराष्ट्र शासन, मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन, आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक व सहआयुक्त आदिवासी विकास विभाग नागपूर। आणि याच्यामध्ये आपण हा पत्र आज सरांना देत आहोत, यांच्याकडून सुद्धा आपल्याला लेखी मिळणार आहे। आणि हा पत्र दिल्याच्या नंतर याच्यावर नंतर जर कारवाई होणार नाही तर यानंतर आपण पुढची कारवाई आम्ही स्वतः